आयोजित करण्यामागे उद्दिष्ट असंच आहे की काही दिव्यातील जे नागरिक आहेत ते पालिका प्रशासनाकडे जातात, पोलीस स्टेशनला जातात किंवा अन्य ठिकाणी जातात आपल्या कंप्लेंट द्यायला, पण तिथे त्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आम्ही आता हा दुसरा जनता दरबार आहे, आम्हाला त्याचा चांगला प्रतिसाद भेटतो पण नागरिकांचा. जास्त करून दिव्यामध्ये तुम्ही बघाल तर आता गटाराच्या ज्या समस्या आहेत, पाणी पावसाचं भरून लगेच घरामध्ये पाणी जातो, रस्ते चालायला नाही भेटत, त्याच्यानंतर नालेसफाई झालेली नाही आहे. कुठे कंस्ट्रक्शन जे चालू आहेत त्यांचे संपूर्ण मटेरियल त्या गटारांवरती टाकलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते गटारं सर्व तुंबत आहेत. तर आणि त्याच्यानंतर काही नागरिकांनी आम्हाला पत्र दिले की दिवा स्टेशन ते टर्निंगपर्यंत आम्हाला चालायला रस्ता नाही. काही लोकांचं म्हणणं असं आहे की ते वाईन शॉपच्या तिथे लोक उभे राहूनच दारू पितात आणि तिथेच ते लोक टॉयलेट वगैरे करतात. अशा अनेक समस्या इथे नागरिक येऊन आम्हाला सांगून गेले. तर उद्याच्याला आम्ही 11 वाजता दिव्यामध्ये या सर्व प्रश्नांवरती एक पाहणी दौरा ठेवणार आहे. तो पाहणी दौरा झाल्यानंतर आम्ही एक प्रशासनाला पत्र देऊ. तुम्ही कारवाई करत असाल तर करा, नाहीतर माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलंच आहे, हात जोडून जर करत नसाल तर हात सोडून करा. तर ह्याच्यानंतरचे जे कारवाई असेल किंवा नागरिकांना दिव्यामध्ये जो त्रास होत असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी दिव्याबाबतले हात सोडूनच काम करतील आणि नागरिकांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार.